गेले का पंच गेले. हॅलो सर, शिवशंभो संघ आपले 2 खेळाडू पाठवायचं पंचांची भूमिकासाठी. शिवशंभो संघ, दिनेश भोईर. दिनेश भोईर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जायचं लगेचच मैदानामध्ये. तर की स्वप्नील नेवसे. अजून कोण दुसरा स्वप्नील आहे? नाहीये ना, कुठे स्वप्नील आहे? हे दादा, हे स्वप्नील दादा. तर की या सामन्याचे 2 पंच स्वप्नील जाधव आमचे एक प्रमुख आयोजक आणि स्वप्नील नेवसे, आपल्याच ही विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा पंचाची भूमिकेसाठी. तर नक्कीच आमचे 2 मान्यवर आदरणीय नूरभाई आणि तसेच आणि अजून आमचे एक मान्यवर सन्माननीय श्री नितीनजी त्रिमुखे साहेब, त्यांचाही इथं शुभागमन झालं आमच्या व्यासपीठावरती. तर विनंती असेल आमचे आदरणीय इरफान भाई, आमचे एक आयोजक आहेत, प्रमुख आयोजक, एक यशस्वी आयोजक, यांच्या हस्ते आमच्या या 2 अतिथीगणांचा यथोचित स्वागत सत्कार या व्यासपीठावर केलं जाईल. तर तत्पुरती तर नक्कीच सन्माननीय श्री नूरभाई यांचा यथोचित स्वागत सत्कार या व्यासपीठावर आमचे इरफान भाई यांच्या हस्ते केलं जाईल. या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण माईची उपदार शाळा आणि प्रेमाचा असा सुगंधित पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सत्कार इथं केलं जात आहे. खूप खूप आभार नूरभाई यांचा, आपला किमती वेळ, आपला मौल्यवान वेळ या संपूर्ण स्पर्धेला दिल्याबद्दल. सर विनंती असेल साई कृपा संघाचा कर्णधार रोहित नांगरे पाटील आपली वाट बघतायत, त्यांच्याशी संपर्क साधा. साई कृपा संघ आणि त्यानंतर आमचे अजून एक मान्यवर नितीन त्रिमुखे साहेब या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही एक यथोचित स्वागत सत्कार आमचे इरफान भाई यांच्या हस्ते केलं जाईल. तर विनंती असेल रामदास भानवर यांना की आपल्या हस्ते आमचे नितीन त्रिमुखे साहेब, आमचे हे जे अतिथीगण आहेत त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचं आहे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. व्यासपीठावरील मान्यवर यांचं मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद आदरणीय रामदास महानवरे यांचं एका आयोजकाची भूमिकामध्ये या मंचावर आज सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा एक थोडासा कारभार आपल्या हातात घेतलाय. त्यांचंही मनापासून खूप खूप आभार आदरणीय रामदास महानवर साहेब यांचा.
3 षटकार, 1 चौकार आणि 1 लेग बाईज अशा तऱ्हेने 23 धाव झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये बाद झाले फलंदाज म्हणजे परेश हे 16 धाव करून बाद झाले. झेलच्या स्वरूपामध्ये त्यांचं एका चेंडूवर स्लिपमध्ये त्यांचा एका सोपा झेल झाला होता. मैदानाच्या बाहेर ते विश्रांती घेत आहेत आणि आता इथे दुसरं षटक सुरू होतोय. पॉवर प्लेचा फक्त 1 षटक होता तो तिकडे संपलेला आहे आणि आता मग तसं थोडासा बदल झालेला आहे. 2 दिसतात पॉवर प्लेचे का आणि पुन्हा एकदा इकडे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. LIGN कडून गोलंदाजी होतोय. धावण्यास सुरुवात केली, पंचांना पार केलं ना. चेंडू चांगला इथं टटून काढलेला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 धावेसाठी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, पण तो 1 धाव मात्र रोखू शकला. धावसंख्या 24. धावसंख्या 24. दुसरं षटक सुरू आहे. फलंदाज बाद झाले म्हणजे परेश 16 धाव गडून बाद झालेले आहेत झेलच्या स्वरूपामध्ये. आणि या षटकामध्ये दुसऱ्यांदा कोण बॉलर एक्स्ट्रा प्लेयर कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, जेणेकरून त्या प्लेयरचे नावं समजते. हा एक झेल होऊ शकतोय आणि हा झेल तर सुटलेला आहे. जज घेता आलं नाही. चेंडू खूप वेळ हवेत होता. एक लॉलीपॉप झेल होता, परंतु ऑफ साईडला मात्र गचाळ शतक्षण झेल सुटला. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी सहज पळून काढल्या. धावसंख्या झाली आहे 26 धावा क्वार्टर सेंचुरी फळकावर. 26 धावा, 1 फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये हा गोलंदाजी करतोय. त्यांचं ते नाव समजू शकलं नाही या तिसऱ्यांदा. आणि पुन्हा एकदा चेंडू फटकारला आहे. शतक्षण नाही. चेंडू सीमापार जाण्यात काही शंकाच नाही. 4 धावेसाठी चेंडू सीमापारच्या. धावसंख्या 30. अतिशय खणखणीत सुरुवात रॉयल क्रिकेट क्लब. रॉयलचे शिवगर्जना संघाचा कृपया एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवा. 12 खेळाडू पाठवा. शिवगर्जना याचं बॉलरचं नाव काय? केतन. आणि केतन यांचा हा चेंडू सरळ सीमापार होतोय षटकारासाठी. आणि हा झेल पुन्हा एकदा सुटलेल्या प्रेक्षकांकडून. षटकार 1000 साठी झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल मात्र सुट. खेळ निश्चितच आणखी प्रेक्षकांमध्ये प्रेक्षणीय होणार या दृष्टिकोनातून संतोष यांच्या बॅटमधून किंवा बॉलिंगमधून खेळ होणं अपेक्षित आहे. धावसंख्या झालेली आहे 37. शेवटचा चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 37. पल्लासा 1 विकेट.
Second over into the progress. Once again, Ketan. Right up round this time. Balls into the air. Chance for caught by. But no. Both the batsmen complete easy runs. Score moves up to 38. After 2 overs, 38 for loss of 1 wicket. Man out Paresh. Back to the pavilion. He made 10 runs. Sorry, 16 runs with 2 6 and 1 boundary. आणि एकूण धावसंख्या आहे 2 षटकानंतर 36 धावा 1 फलंदाज बाद. 38 धाव माफ करा, धावसंख्या 38 झालेली आहे 1 फलंदाज बाद. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि हे तिसरं षटक सुरू आहे. संकेत आणि हा चेंडू फटकाच्या हातामध्ये बॅटवर चेंडू व्यवस्थित आलेला नाही आहे. एकदा पूर्ण केली आहे, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होतोय. विकेट किपरकडे थ्रो होतोय आणि या चेंडूवर 2 धावा निघाल्या. धावसंख्या 40. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 40 1 फलंदाज बाद. अतिशय घणाघाती आणि विशिष्ट सुरुवात रॉयल चॅलेंज कलंबोली संघाकडून अतिशय उत्तम प्रकारे सुरुवात या फलंदाजाने केलेली आहे. दुसरा चेंडू, हा चेंडू फुलटॉस, खराब चेंडू होता. लेग साईडला तटवला चेंडू सीमा पार जातोय. 4 धावेसाठी पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या चेंडूवर एकूण 5 धावा मिळणार. 1+4 धावसंख्या झाली आहे 45 45 प्लस ऑफ 1 विकेट्स. प्रोग्रेस 45 प्लस ऑफ 1 विकेट्स. मॅन आउट Paresh. आणि पुन्हा एकदा चेंडू फटकारला. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. मिड विकेटला शतक दूर आहेत. कुठल्या प्रकारचा चान्स नाही. चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये गेला. 4 धावेसाठी धावसंख्या झाली आता मात्र 49 1 शॉर्ट ऑफ 50. 49 धावा. दुसरं षटक सुरू आहे, तिसरं षटक सुरू आहे. अतिशय घणाघाती फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत आणि इकडे खेळपट्टीवर मात्र जोरदार हवेची झुळूक सुटतोय. खेळामध्ये थोडासा व्यत्यय येतो. प्लास्टिकच्या पिशव्या ह्या खेळपट्टीवर वाढलेल्या आहेत, त्याच्यानुसार खेळपट्टीमध्ये थोडंसं व्यत्यय येतोय. आणि पुन्हा एकदा इकडे संकेत राऊंड क्रमांक टाकतात पंचांच्या उजव्या बाजूने आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला. ऑफ साईडला एक दोन्ही मिळणार. चेंडूच्या पट्ट्याने शतक लॉंग बॉक्सच्या दिशेने. धावसंख्या 50. अर्धशतक फलकावर रॉयल चॅलेंज. 50 धावा. परेश मात्र बाद झालेला आहे. एक मात्र विकेट पडली ती परेशच्या स्वरूपात. त्यांनी 16 धावा बनवल्या होत्या. पहिल्या षटकातील 4थ्या चेंडूवर त्यांची विकेट पडली होती. आणि पुन्हा एकदा इकडे संकेत. धावसंख्या 50 आणि हा चेंडू मात्र सेबाच्या दिशेने येतोय आणि हा झेल तर सुटलेला आहे. झेल झाला असता शतकशाच्या चेंडू हातातून निसटला सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला अशा तिने हा देखील चेंडूवर ह्या षटकार बसलेला आहे. धावसंख्या झाली 56. अतिशय मजबूत स्थिती रॉयल घणाघाती फलंदाजी करतोय. प्रत्येक षटकामध्ये चौकार आणि षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. संकेत पुन्हा एकदा राऊंड मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला आहे. 2 शतकाच्या मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू फटकारला आहे. तिथं मात्र चांगलं शतक झालेलं आहे. चेंडू अडवलाय, फेकलाय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होता बॅट्समन कोण अशा येते. धावसंख्या झाली 57. 57 प्लस ऑफ परेश विकेट. मॅन आउट Paresh. कॉट बिहाइंड. मेड 16 runs with 1 2 1 boundary and 2 6. 2
आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये झेलू शकतोय. चेंडूच्या पाठीमागे 2 शतक येत आहेत आणि हा झेल तर पुन्हा एकदा सुटलेला आहे. गचाळ शतक क्षण आणि या गडबडीमध्ये दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पुन्हा एकदा पळून काढलेल्या आहेत. अशा इथं 1 षटक संपले. 3 षटकं संपले. धावसंख्या झालेल्या 59. 59 फॉर लॉस ऑफ परेश विकेट. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 59 आहे. 3 षटकानंतर अतिशय मजबूत स्थिती रॉयल संघाची इथे या सामन्यामध्ये होत आहे. शिवगर्जना कलंबली संघ देखील काही कमी नाही आहे. निश्चितच त्यांना माहिती आहे की रॉयल संघाने जरी मोठ्या धावसंख्या जरी असली तरी त्या आव्हानाला आपण सामोरं जाऊ शकतो याची त्यांना जाणीव आहे. अशा पद्धतीने त्यांचा खेळ पुढे होणारच आहे. आणि पुन्हा एकदा इकडे 3ऱ्या षटकानंतर हे 4थं षटक पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स साईडकडून सुरू होत आहे. धावसंख्या 59. पहिली विकेट पडली तेव्हा धावसंख्या होती 16 आणि आता मात्र ही पार्टनरशिप मोठी 59 पर्यंत गेली आहे. चव्वेचाळीस धावांची पार्टनरशिप झालेली आहे. जवळजवळ 43 धावांची पार्टनरशिप. धावसंख्या 59 आणि शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन होतोय. शिवगर्जना कलंबली संघाकडून हे या षटकातलं 4थं षटक आहे. केतन यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पुन्हा एकदा ते टाकण्यासाठी सज्ज. इकडे 2 एंड आहेत. एक LIG एंड आहे, इकडे एक पॅव्हिलियन एंड आहे आणि आता मात्र इकडे LIG एंड कडून या इनिंगमधलं 4थं षटक. केतन पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड एकर मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकायला झेल होऊ शकतोय परंतु शतकशास्त्री दूर आहेत. 1 धाव निश्चित आहे. दुसरा षटक 2 पर्यंत पलट आहेत आणि या चेंडूवर 2 धाव झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 61. रॉयल कलंबोली 61 धावसंख्या. एक मात्र फलंदाज बाद झालाय तो म्हणजे परेश की ज्यांनी 16 धाव बनवल्या होत्या. 16 धावमध्ये त्यांचे 2 उत्तुंग षटकार होते, 1 चौकार होता. धावसंख्या 61. पुन्हा एकदा केतन धावण्यास सुरुवात केली. पंचांना पार केलेला हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस आणि हा मात्र चांगला फटका मारलाय खणखणी सरळ. सन्मान्य सतीश मोहन पाटील यांच्या बॅनरच्या दिशेने चेंडू मारलाय. चेंडू अडवला गेलाय. चांगलं शतक्षण झालंय. 1 धाव मात्र ते रोखू शकले नाही. धावसंख्या 62. 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा केतन यांचं चेंडूवर काही नियंत्रण नाहीये परंतु चांगले गोंधळ टाकणं आवश्यक आहे. राऊंडकडे मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिला होता. बॅटची हलकीशी कट घेऊन सरळ लेग साईडला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली आहे. अशा त्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 63. 63 धावसंख्या. 1 फलंदाज बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा इकडे केतन. धावसंख्या 63. 1 फलंदाज बाद आणि हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकलेला आहे. चेंडू डॉट निघायला आहे. अशा पद्धतीने खेळण्याची वाटतं काही आवश्यकता नव्हती. चांगला चेंडू त्यांच्या बॅटवर होता परंतु त्यांनी मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. फसलेले आहेत. चेंडू डॉट निघाला. धावसंख्या 63 तिथेच थांबलेली आहे. या 4थ्या षटकामध्ये मात्र धावसंख्या थोडीशी रडावली आहे, कमी आलेली आहे. चौकार षटकार या षटकामध्ये लगोला गेला नाही. हा मात्र चौकार जाणार इतकं शंकाच नाही. सरळ चेंडू सीमा पार जातोय नाही. चांगले शतकक्षण हर्षित एंटरप्राइजेसच्या बॅनरच्या दिशेने असते ते चांगले शतकक्षण परंतु 2 धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी जोरदार फोन कडे. धावसंख्या झाली 65. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 65. 1 फलंदाज बाद. रॉयल कलंबी इथे शिवगर्जना समोर खेळताना. शेवटचा चेंडू केतन पुन्हा एकदा राऊंडकडे मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकायला 1 धाव निश्चित मिळणार. अशा इथेने 4 षटकं संपलेली आहेत. पहिली इनिंग झालेली आहे. 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 66. विजयासाठी 67 धावांचं एक चॅलेंज छोटंसं आव्हान दिलेलं आहे शिवगर्जना संघासमोर 4 षटकामध्ये. आणि पुढचे समालोचक आहेत आमचे मित्र श्रीकांत उर्फ बाबू चिक्कू चालेल.
संघाडा एक आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो दुसऱ्या फेरीतील जवळपास दुसऱ्या फेरीतला हा जवळपास पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो, जिथे रॉयल बनाम शिवगर्जना या दोन संघादरम्यान रंगणारी लढत. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावसंख्या उभारणारा संघ आपण पाहतोय रॉयल संघ, ज्या संघानं पहिल्या सत्रामध्ये चक्क तब्बल 66 धावा उभारल्या. 67 धावांचं आव्हान समोर ठेवलं ते अर्थातच शिवगर्जना या संघासमोर. काल आपण पाहायला आदित्य प्रिया किंज स्पोर्ट्स कळंबोली या संघानं या पूर्ण स्पर्धेमध्ये 59 धावांचं आव्हान उभारलं होतं. परंतु आज त्यांचा रेकॉर्ड, त्यांचा इतिहास मोडीत काढला आहे ते म्हणजेच रॉयल या संघानं. बघा, ज्या संघाचं नाव रॉयल आहे कामगिरी देखील रॉयल आपल्याला पाहायला मिळतंय. रॉयल कारभार नेहमी या संघाचा या मैदानावरती राहिला आहे. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये थोडं जरूर अपयश आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतो यश संपादित करताना पाहायला मिळतोय. अतिशय ताकदवार खेळाडूंचा भरणा असलेला संघ, सातत्याने या मैदानावरती विजयश्री खेचून आणणारा संघ, तो संघ पाहतोय आपण रॉयल. तर त्यांच्या समवेत पाहतो शिवगर्जना संघ. हा संघ देखील अतिशय ताकदवार संघ आहे. अगदी अनिल भाऊ सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं या संघाला अगदी सलामीची जोडी चळे आणि उमेश या दोन्ही फलंदाजांनी काय दमदार सुरुवात केली होती स्वतःच्या संघासाठी. त्यामुळे हा सामना देखील तेवढाच उत्कंठावर्धक होईल. आव्हान जरूर खूप मोठं आहे. या आव्हानाला सोपं करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा या शोधाव्याच लागतील आणि ते शोधल्या गेल्या जातील का. तर यस मयूर बाक्षी आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन सुपर डीचे माऊली संघाचे या ठिकाणी आलेले आहेत. तर मी एकता संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण देखील इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. आज प्रभात अंबोरे, बघा प्रभातनं देखील चांगली खेळी साकारली आहे. बऱ्याच कालावधीपासून म्हणजे कालावधीपासून नाही, पाठीमागच्या हर एक सामन्यांमध्ये स्पर्धेमध्ये प्रभात फ्लॉप ठरत होता. परंतु आज मिळालेली संधी, आता संधीचं सोनं देखील केलं आहे. आज आपण पाहतोय परेश कडके आउट झाला, त्यानंतर जिम्मेदारी स्वीकारली प्रभातनं आणि काय प्रभावी खेळ देखील केला. त्यानंतर संतोष बद्धेनं देखील त्याला सुरेख साथ दिली. जिथे आपण पाहतोय काकासाहेब ठोंबरे यांच्या निकट चाहते आहेत. संतोष बद्धेसाठी त्यांनी पारितोषिक जरूर लावलं होतं. जर का संतोष बद्धे गोलंदाजीसाठी आले तर मला वाटतंय काकासाहेब ठोंबरे 500 लावले होते षटकाराकरता, आता 1000 लावतील. हे काकासाहेब ठोंबरे आपण पाहतोय अतोनात प्रेम करणारे हे क्रिकेट चाहते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जरूर आपण बक्षिसांची खैरात पाहतोय. आज मी म्हणेल प्रभातचा दिवस आहे, म्हणूनच की काय यथा कदाचित प्रभातच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे की काय. यस डेफिनेटली प्रभातच आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. आज फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी तर केली आहे, जिथे तब्बल 32 धावा चेंडू फेस केले तर 12, 3 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला. उमेश आणि दुसरीकडे पाहतोय प्रवीण आणि केतन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. ऑन स्ट्राईकला केतन, पहिला चेंडू केतनचा, जिथे क्षेत्ररक्षक बनला केवळ दर्शक. बघा टिक फॉर टॅग जसंला तसं. अभिजित हे देखील आपण पाहतो एकता संघाचे संघनायक सुपर डीचे माऊली या संघानं नाणेफेकी जिंकली आहे. टॉस का बॉस रामदास महानवर आणि दिनकरजी पोपेटा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ. तर एक पारितोषिक आलेलं आहे प्रभात अंबोरे यांच्यासाठी. 3 विकेट्स बॅक टू बॅक हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून. येस प्रशांत काकासाहेब ठोंबरे आज एटीएम घेऊन आलेत की काय
असा देखील मोठा प्रश्न झाला आहे. कारण त्यांच्या चाहत्या खेळाडूंवर नेहमी सातत्यानं या मैदानावरती बक्षिसं लावत असतात. मग खेळाडू कोणताही असो, फक्त त्यानं या मैदानावरती चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. म्हणून की काय काकासाहेब ठोंबरे हे देखील आता मात्र कळंबोली टेनिस क्रिकेटची हळूहळू नातं जोडू लागलं आहे. तर यस आपण पाहतो कार्पेट ड्राईव्हच्या साह्यानं जिथे लॉगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे, तुषार शर्मा चेंडूवरती आलेत. पहा 2 धावा पाहायला मिळाल्यात. 2 धावीने संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ते मात्र 6 या धावसंख्येवरती. आत्मविश्वास, तुमचा आत्मविश्वास सर्व काही सांगून जाऊ शकतो. कारण आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागेल. तो आत्मविश्वासाचा वजीर म्हणजे प्रभात तंबोरे आपल्या समोर ठेवतील का? येस, अंपायर इज कॉल्ड वाईड. ठिकाणी अवांतर स्वरूपाची धाव देखील पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय आता या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवतील येस आउट. डिसिजन या ठिकाणी चेंज झालंय, वाईड देखील आहे. परंतु फलंदाज यष्टीरक्षकानं ही कामगिरी पार पाडली आहे. जिथे अवांतर चेंडू असला तरी विकेट मात्र मिळाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती संकेत जळे. पाहायचं संकेत जळे प्रॅक्टिस सत्रामध्ये तर चांगली फलंदाजी करत होते. चालू सामन्यामध्ये पाहायचं कशा पद्धतीनं फलंदाजी करतील. कारण आव्हान खूप कठीण आहे. जेवढा कठीण संघर्ष तेवढाच विजय देखील मोठा असतो. आणि ते विजयाची चाहूल या चौकारानं दाखवून दिली आहे. अगदी संघाला घेऊन गेले 13 या धावसंख्येवरती, 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रगती पथकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना अगदी रखरखत ऊन आहे. घड्याळाची वेळ देखील दर्शवते 2:42. बघा प्रेक्षक राजा आपल्याला कमी पाहायला मिळतोय. परंतु जसं जसं आपण पुढे जाऊ ना या स्पर्धेमध्ये तसंच प्रचंड गर्दी, तुफान गर्दी आणि या तुफान गर्दीमध्ये चौकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळणार संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रभातवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आणखीन एक फटका चांगला, चौकारांची हॅट्रिक साधली गेली, जाणार का? होय, यावेळी या मैदानावरती चौकारांची हॅट्रिक कंप्लीट. षटक क्रमांक होतोय पहिलं समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र तब्बल 19. सुरुवात काय जबरदस्त पाहायला मिळाली आहे. हार म्हणण्यास तयार नाहीये शिवगर्जना संघ देखील. कारण या संघानं सकाळच्या सत्रामध्ये खूप धावा केल्या होत्या, धावांचा पाऊस पडला होता. त्या संघाला तब्बल 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर यस चिकू शिवशंभो 40+ चषक उद्या आपल्या भेटीला येतोय आणि आयोजकांच्या माध्यमातून एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की उद्याच्या दिवसाभरामध्ये तर खेळाडूंसाठी खूप 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 काही पाहायला मिळणार आहे. परंतु अजून एक कौतुकाची गोष्ट अशी की प्रेक्षकांना देखील काहीतरी आवर्जून पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे जे क्रीडा रसिक उद्या स्पर्धेचा आनंद घेणार त्यांच्यासाठी लकी कुपनच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे हे आयोजकांच्या माध्यमातून ठेवले गेले. तर प्रेक्षकांना देखील विनंती करेन की उद्या आवर्जून स्पर्धेमध्ये उपस्थित राहा आणि आकर्षक बक्षीस जिंका. आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून एक माहिती जरूर आली, 10 संघ जे मात्र प्राप्त झालेले आहेत त्या 10 संघांची नावे मी तुझ्यापर्यंत घेऊन येतो. शिवशंभो संघ, त्याच्यानंतर रॉयल संघ, संघर्ष, काळभैरव, बॅड बॉईज, जंक्शन, एल्गार, ईगल, साई कृपा आणि TCC असे 10 संघ उद्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चिकू ज्यांनी कळंबोली क्रिकेटचा पाया रचला, ज्यांना बघून आज क्रिकेटची पिढी ही बनली आणि आजच्या पिढीला बघून उद्याचं भविष्य याच मैदानावरती बनू पाहते. अर्थात कळंबोली क्रिकेटचा पाया ज्यांनी रचला असे 40+ दिग्गज माहेर आणि लेजेंडरी खेळाडू आणि लेजेंडरी संघ आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत. येस 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 प्रशांत, उद्या देखील खरंच मेजबानी असेल. खेळाडूंना तर मी म्हणेल आहेच, परंतु क्रीडा रसिक देखील उद्या आवर्जून या मैदानावरती आपली उपस्थिती दर्शवतील.
यात मात्र तिला शंकाच नाही आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो ती मात्र झाली आहे. अनिल भोरे आम्हाला सुचवतात 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. चांगला फटका ज्या फलंदाजानं पाठीमागच्या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक साधली होती ते फलंदाज आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या 23. अगदी शांत पद्धतीनं बघा काकासाहेब ठोंबरे यांच्याकडून अजून एक पारितोषिक आले संतोष यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक 3000 रुपये. येस, काकासाहेब ठोंबरे म्हटलं की बक्षिसांची खैरात होतेच. कारण पश्चिम महाराष्ट्रातून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व आहे. खूप दिलदार मनाचा राजा माणूस आज आपण पाहतोय काकासाहेब ठोंबरे. कारण रामदास महानवर हे देखील ज्या वेळेस मैदानावरती त्यावेळेस देखील काकासाहेब ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण बक्षिसं पाहिली. त्यानंतर सचिन ठोंबरे आले त्यावेळी देखील त्यांच्या माध्यमातून आम्ही बक्षिसं पाहतो. हे क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे असलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. पण मैदानावरती होतोय काय, फलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची एकूण धावसंख्या झाली ती मात्र 28 धावा. संतोष मधने सकाळी देखील आम्ही या खेळाडूची चर्चा केली होती. तो संतोष मधने अवांतर चेंडू फेकतोय. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जे संतोष मधने या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. ते क्षेत्ररक्षक प्रभात येथील 30 धावा कंप्लीट झालात. 15.00च्या सरासरीने धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 30. याचा अर्थ येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. फक्त 7 धावा जास्त काढायच्यात शिवगर्जन या संघाला. कारण तुम्ही पहिल्या 12 चेंडूमध्ये 30 धावा काढल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 37 धावा काढायच्यात. आणि पाहिजे 37 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय सुरेश मुनीम. सुरेशनं देखील प्रभावित केलंय. या मैदानावरचा सर्वाधिक 3ऱ्या कसोटीमध्ये इंग्लंड संघाचा टार्गेट आहे 557 धावांचं आणि इंग्लंड संघाची 3री विकेट 20 धावांवर पडलेली आहे. येस आपण या समालोचनाच्या माध्यमातून हे देखील माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आणि PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आमच्याशी भरपूर प्रेक्षक वर्ग जोडला गेला आहे. आज आपण पाहतोय घराघरामध्ये या ठिकाणी हे आपले खेळाडू पोहोचलेत. अगदी कोण स्क्रीनवरती LED स्क्रीनवरती आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहतोय. कोणाचे वडील या मैदानावरती खेळतोय, कोणाचा मुलगा या मैदानावरती खेळतोय. आज घराघरामध्ये या ठिकाणी टेनिस क्रिकेट जाऊन पोहोचलोय. जिथे मी आवर्जून उल्लेख केलेला कळंबोली क्रिकेटचा. कळंबोली क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा मिळाला आहे. कारण सातत्यानं दर आठवड्यामध्ये या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होतात. त्यानंतर आपण पाहतो याच मैदानावरती नुसत्या स्पर्धा होत नाहीत तर मोठी मोठी बक्षिसं देखील खेळाडू जिंकतात. कोणी 2 व्हीलर बाईक जिंकली आहे, कोणी स्पोर्ट्स बायसिकल जिंकली आहे, कोणी फ्रीज जिंकला आहे, कोणी LED स्क्रीन जिंकली आहे. असे अनेक पारितोषिक या मैदानावरती खेळाडू जिंकलेत. आणि म्हणजे क्रिकेट हा फक्त आता खेळ राहिला नाही आहे. क्रिकेट हे आता एक वेगळ्या प्रकारचं साधन देखील झालं जिथे तुम्हाला काहीतरी कमवण्याची संधी निर्माण करून देत आहे. परंतु मित्रांनो क्रिकेट असं आहे की सर्वांना वेळ लावणारे क्रिकेट आहे. अगदी सातत्याने मी देखील म्हणतो ना, क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे होश, क्रिकेट म्हणजे स्वप्न आहे, क्रिकेट म्हणजे ड्रीम आहे. आणि ड्रीम तुमच्या आमच्या नसामध्ये भिनलेलं आहे. कारण हे क्रिकेट आहे. अगदी आवर्जून सांगेल की अनोळखी व्यक्तीशी ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजे काय तर क्रिकेट आहे. किती रखरखत होऊन असू द्या मित्रांनो, तरी देखील आम्ही या मैदानावरती येणार, खेळणार, लढणार. कारण क्रिकेटमध्ये कोण लहान नसतो, कोण मोठा नसतो. क्रिकेटमध्ये सर्व काही असतं, सर्व समान असतं. पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे झालाय. धावफलकावरती धावा पाहू शकाल 32 धावा, जिथे फलंदाज क्रमांक 2 आउट झालाय. पहा राजा, तसा राजा आला तसं क्रीडा रसिक देखील आम्हाला बोलू लागले की राजा बजाएगा बाजा.
क्या भजवाय का भाजा यही हे राजा पाहायचे राजा काय करेल. कारण मित्रांनो सुपारचं सत्र आहे, प्रेक्षक देखील नाही आहेत. समालोचनामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न केला जातोय. किरण ढेमरे मॅक्सवेल बघा हे देखील आमच्या समोर जोडले. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य. रोशन रोशन करतात तरी काय नेमकं असं वाटलं की फुटबॉल खेळतात की काय. पण चांगला प्रयत्न. हा यस ओव्हर झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती फक्त 33 धावा आहेत. बघा संतोष मदने आणि किरण ढेमरे एक मैत्रीपूर्वकचं नातं आपण पाहतो सातत्याने एकमेकाशी. सहा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. बघा या मॅचमध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण जिथे पहिल्या सत्रामध्ये प्रभातची फलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला सुरेश मुणमची ती गोलंदाजी तो मैदानावरती पाहतोय. काय गोलंदाज संदीप ठुबे आपण पाहतोय. या देखील खेळाडूनं मी म्हणेल क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत कारण खूप जबरदस्त खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये या देखील खेळाडूची चर्चा झाली कारण शेवटच्या षटकामध्ये तब्बल रॉयल संघाला 22 धावा करायच्या होत्या सुपर डीजे माऊली संघासमवेत. पण तो शेवटपर्यंत लढायचं कसं याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे संदीप ठुबे. अगदी तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये लगावलेला तो षटकार अजून देखील आठवत असेल. अगदी बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज असतात. त्या चेंडूला सन्मान देखील दिला होता. हे खेळाडू आपण पाहतोय. आज फिटनेस पहा या खेळाडूचा. अगदी रोडपालीच्या मैदानावरती 16 चेंडूर मागे 62 धावांची देखील एक जबरदस्त मॅरेथॉन खेळ साकारली होती. या मैदानावरती तर मी म्हणेल ज्या वेळेस संघ रॉयल संघ अडचणीमध्ये असायचा ना त्यावेळेस या खेळाडूनं अक्षरशः तारणहार बनण्याचं काम केलंय आणि कित्येक सामने आम्ही त्या सामन्याचे साक्षीदार देखील आहोत. खूप चांगल्या खेळ्या या देखील खेळाडूने केल्या. ते संदीप दुबे आपण पाहतोय. पण तो करतायत काय अगदी पंच देखील पहा उन्हामध्ये कवायत करताना पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 35 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा रॉयल संघ आपण पाहतोय. त्या संघाचा कारभार नेहमी रॉयल राहिला आहे. बघा जसं तुमचं नाव तशी कामगिरी देखील तुम्हाला करावी लागेल. तसे तुमच्या संघामध्ये खेळाडू देखील आहेत. संतोष मदने, परेश खडके, प्रभात तंबोरे, सुरेश मुनी, मिस्टर 360, अक्षय सरोते, रोशन असे अनेक खेळाडू आहेत. यांची अलगदरित्या उठाणावरती नावं देखील येतात. नावं काय येतात तर यांनी केलेली कामगिरी सातत्याने या मैदानावरती चांगल्या कामगिऱ्या करत आलेत म्हणूनच की काय एका वेगळ्या उंचीवरती हा संघ जाऊन पोहोचला आहे. हां यस औपचारिकता बाकी विकेट तर गेलेच परंतु आपण पाहतोय 35 धावा झाल्या. औपचारिकता बाकी फक्त काही क्षणांपासून हा संघ दूर आहे विजयापासून. स्लोवर प्रतीचा चेंडू जिथे मारण्याच्या ते अमरावती गई बारामती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येऊन थांबला. तर संदीप टुबे यांच्यासाठी एक पारितोषिक आलं SK साऊंड सर्व्हिस यांच्याकडून. विकेटसाठी 500 रुपये. कुठल्या प्रकारे विकेट प्राप्त करा वैयक्तिक कोट्यामध्ये आणि 500 रुपयांची मानकरी बना. येस सर हा 500 रुपयाचा चेंडू असेल संदीपसाठी. ते 500 रुपये खिशात घालतील का असं वाटलं होतं की फलंदाजावर काहीतरी सेटल होईल पण फलंदाजानं देखील नाही केलं. तर यास विजेता ठरला रॉयल विजेता संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला शिवगर्जना संघाचा आभार. तर चला या ठिकाणी यानंतरची लढत सुपर डीजे माऊली जो काय निर्णय असेल त्याच्यावरती देखील आपण अंमलबजावणी करायची आहे. बघा लोगो देखील आपण पाहू शकाल. राष्ट्रवादी चषक 2024चा हा लोगो देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खूप चांगली संकल्पना कारण या मैदानाला आकर्षण यावं याकरता देखील आपण पाहतोय. तब्बल 9 शामियाने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फॉर फिटनेस या नावाचा लोगो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक
प्रत्येक पॅव्हिलियन मध्ये पहा अगदी रखरखत होऊ नये, क्रीडा रसिकांना खेळाडूंना उन्हाचा भास जाणवू नये म्हणून याच्यासाठी एवढं व्यवस्थित